अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ईश्वर तुमच्या सर्वांवरती शांती, बरकत आणि रहमत ठेवे, आमीन। मी रवीश अब्दुर्रहमान धुरू। मला आज असं वाटलं का मी जे हे हारलो कशामध्ये, यामध्ये का मी जे जिम्मेदारी घेतली होती आणि जिम्मेदारी म्हणून काम करत होतो का आपल्या भिवंडीत कमीत कमीत ॲक्सिडेंट हो, त्यामध्ये मी कितके वर्षांनी काम करतोय आणि त्या कामामध्ये मला यश मिळत नाही, तर मला वाटलं का मी हरलो। पण मी एक ठिकाणी, ज्या ठिकाणीवरती कोणाला पण जिंकलं पाहिजे त्या ठिकाणीला मी जिंकलोय। मी सांगतो तुम्हाला मी कोणत्या ठिकाणी हरलोय। मी या ठिकाणी हरलोय जिथे माझा प्रयत्न होता का आपला भिवंडी ॲक्सिडेंट फ्री झाला पाहिजे। त्याच्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले, ते प्रयत्न असे होते का कोणी पण उलट्या मार्गाने येत होता तर आपण त्यांना बोलत होतो का तुम्ही तुमच्या मार्गाने जावे, म्हणजे यासाठी का तुमचा आणि समोरचा ॲक्सिडेंट डॅश झाला तर त्याच्यामुळे तुम्हाला आणि त्याला दोघांना तकलीफ होईल। पण त्याच्यात अजूनही ते चालूच आहे, ब्रिजनी उलटा यायचा आणि दोन्ही ब्रिजला, आणि काही मेंटेन करायचं नाही। दुसरा आपला दुकान आणि त्याच्या बाहेरचा ओटला ठीक आहे, पण त्याच्या बाहेरची पायरी, फुटपाथचे पुढचा रोड गेला कशामध्ये, पार्किंगमध्ये। म्हणजे रोड गेला अर्धा किंवा पाव राहिला काय, जागा जे राहिली ती राहिलेली जागा ॲक्सिडेंटची झाली। आणि त्याच्यात पण उलटा यायचा, कारण मला शॉर्टकट मारायचा आहे आणि शॉर्टकट मारून मला माझा तिथे घर आहे किंवा तिथे माझी दुकान आहे, त्यासाठी मला लगेच पोचायचं आहे। एक यू टर्न नाही मारायचं मला, मी मारणार पण नाही आणि तुम्ही बोलणार मी तुम्हाला पण नाही सोडणार। हे भाग आहे आपल्या लोकांचा, शिवे पण देणार आणि तुला काय काम, तू कशाला, तू कोण होतो बोलायला, बरोबर भाऊ, आम्ही कोण होतो, आम्ही काही होत नाही। तिसरा, रिक्षा कुठे पण येऊन तुम्ही थांबवणार रोडच्या मध्ये आणि पॅसेंजर उतरणार, मागून कोणी मारला तुम्हाला तर काय होणार। आणि झालेली गोष्ट आहे, नवीन नाही। भिवंडीत 2-3 ॲक्सिडेंट रोज होतात। कुठे तुम्ही रिक्षाचे पॅसेंजर भरतात, कुठे दुसरे लाईनीत असतात आणि तुम्ही कुठे पण टांग मारून पॅसेंजर घेऊन जाता रोडच्या मध्ये उभे राहून। काय जे लाईनीत आहे त्याचा काय नाही का, त्याचा पोट नाही, तुमचाच पोट आहे, चोरून पोट आहे तो तुमचा, त्याचा तुम्हाला आणि ईश्वर तुमच्याशी नाराज होणार, कारण तुम्ही चोरी केली। चौथा, कशाला तुम्ही इतकी घाई करता, रॉंग साईड, हे साईड ते साईड, समोरून कोणी येत आहे तर आपल्याला घुसायचं, त्याला जागा द्यायची नाही जाण्यासाठी, आणि मग भांडायचं आणि भांडल्यावर शिवाय द्यायचं आणि भांडल्यावर हे सांगायचं का तो करतो तर मी बी करणार। नाही भाऊ, तसं नाही, तसं नसतो, हे आपली शीख नाही। आपण दुकान अतिक्रमणमध्ये लावतो, जंक्शनमध्ये कोणेवरती लावतो आणि आपण इतकी हुशारी पण करतो
का आमची रोजी रोटी आहे आणि आमचा हे आणि आमचं ते आहे. कशासाठी भाऊ? करा, रोजी रोटी कमवा, पण तकलीफ देऊन नाही, दुसऱ्याला तकलीफ देऊन नाही. तशी रोजी रोटी तुम्हाला पोचणार नाही. काय चाललंय भिवंडीत? तुम्हाला वाटत असेल मी थकलोय, मी थकणार नाही. मी सांगतो तुम्हाला दुसरी गोष्ट, का मला हे कार्य जे करतो मी, हे कोणासाठी करतो? मला काय गरज पडलेली? काही गरज नाही पडलेली. सर्व ईश्वराने दिले, त्याची कृपा आहे माझी. इतकी कृपा आहे का सांगू शकत नाही. पण काय करू? मन बोलतो का नाही, करायला लागेल तुला. तू जिम्मेदार सारखा वागतोय, वाघ. कोणी मारेल, कोणी शिव देईल, घे ते तुझा इनाम, आणि ईश्वर पण देईल तुला. पण मी हात जोडून सांगतो, भिवंडी सुधारला पाहिजे. कमीत साफसफाई, खड्डे वगैरे सर्व आहे, पण कमीत ऍक्सिडेंट नको रे भाऊ. ऍक्सिडेंट एक झाल्यावर ज्याचा ऍक्सिडेंट झाला त्याच्या घरी जाऊन विचारा तुम्ही. प्लीज विचारा, प्लीज सांगतो, हात जोडून सांगतो मी, का तुम्ही जेव्हा गाडी घेऊन निघता, विचार करून निघा, का तुम्ही कशी गाडी चालवता. दुसरा कशी चालवतो ते नाही बघायचं, आपण कसं शिस्तीने चालवतो ते बघायचं. आपल्याला ते आपलं काम आहे. दुसऱ्याला बोलायचं आपलं काम आहे, पण तो नाही ऐकत, सोडून द्या. ऍडमिनिस्ट्रेशन भिवंडीत काही करू शकलं नाही आजपर्यंत. ट्रॅफिक रेग्युलेशन्स प्रॉपर झाले नाही भिवंडीमध्ये आजपर्यंत. कुठे कंट्रोल दिसतं तुम्हाला? कुठे चांगला दिसतो का तुम्हाला? कशासाठी? काय तरी याच्यात कमी आहे. लोक दादागिरी करायला लागलेत. कानून कुठे गेला? यासाठी आपण स्वतःही चांगले बनू, चांगले वागू, आणि प्रयत्न करू का आपल्या जातीने कोणाला हानी ना पोचले. प्लीज, हे माझी हृदयपासून हे रिक्वेस्ट आहे. थँक यू सो मच. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.